हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी मिरचीपासून जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झणझणीत अशी मिरची बनवणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पुसून अशा पद्धतीने तोडून घेतल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. हे पहा, देठासकट घेतलेल्या आहेत मिरच्या. आता आपण यांना भाजून घेणार आहोत. हे पहा, मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढईमध्ये थोडेसे तेल घालून घेऊया, एक छोटी पळी. आणि तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालून घेऊया आपण थोडंसं. हे पहा, तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया. जिरं मस्त असं फुललं की नंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या मिरच्या घालणार आहोत. हे पहा, छान लागतात, अगदी झणझणीत अशा होतात. तर हे पहा, मिरच्या अशा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत डाग येईपर्यंत आपल्याला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला आवडली मिरचीची रेसिपी तोंडी लावण्यासाठी जेवताना, तर नक्की करून पहा. अशी छान अशी मस्त भाजून घेऊ आपण डाग पडेपर्यंत. थोडंसं मीठ घालते यामध्ये, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता छान अशी मस्त परतून घेऊ आपण अजून 2-3 मिनटं. हे पहा, बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे, मोठ्या गॅसवर नाही परतायचं. मस्त बारीक गॅसवर छान अशा भाजून घ्यायचे आहेत डाग पडेपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने आता यामध्ये छान अशा मस्त परतून झालेल्या आहेत आपल्या. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या मिरच्या चांगल्या अशा भाजून झालेल्या आहेत, छान मस्त. जेवताना अगदी तोंडी लावण्यासाठी तुम्ही डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता. यामध्ये मी थोडीशी हळद घालते, अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. पहा, छान असे मस्त परतून घेऊया आपण. आता यामध्ये मी तीळ घालणार आहे. तीळ थोडे भाजून घेतले होते. हे पहा, छान असे आता तीळ देखील यामध्ये घालून झालेले आहेत. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. शेंगदाणे भाजून मी असे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत जाडसर. पहा, आता आपण त्याला छान असे परतून घेऊया, छान असं हलवून घेऊ व्यवस्थित. हे पहा, मस्त लागते अगदी चटणी. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी झटपट होणारी अशी मिरचीपासून ही मस्त रेसिपी आहे. अशा पद्धतीने आवडली तर जरूर करून पहा. हे पहा, आपली तयार झाली आहे मिरची. तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता, अगदी छान लागते चवीला. पण जास्त तिखट मिरच्या नाही आहेत ह्या. पहा, अशा पद्धतीने आपलं तयार झालेली आहे मिरची झणझणीत अशी. पहा, मस्त अशी त्या डिशमध्ये सर्व करून दाखवते. हे पहा, किती छान वाटत आहे, तोंडी लावायला पण छान, एकदम भारी झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसेच आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.